नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग मी आहे ना रक्षाबंधनच्या दिवशी शूट केला होता. तर आम्ही छान सेलिब्रेट केलं, पण पुढे आहे ना जरा थोडा प्रॉब्लेम झाला. तर काय ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी सकाळी मी मस्तपैकी छान असं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला होता. इडली, डोसा आणि चटणी. खरं तर सांबार करायचं होतं, पण सांबार करायला वेळच भेटला नाही. म्हटलं ब्रेकफास्ट करायचं, जेवण पण करायचं होतं आणि सेलिब्रेशन करायचं होतं. म्हटलं पटकन क्विकली असा ब्रेकफास्ट केला. आणि आज आहे ना माझ्या जागी ना शिशा पप्पांना बघते की बाबा तुम्हाला काय हवं आहे, बाबा तुम्हाला इडली हवी आहे का डोसा हवा आहे. तर बाबांना इडली नको होती, पण तरी शिशाचा हट्ट की बाबा तुम्ही माझ्या हाताने खाल्लंच पाहिजे. म्हणून बघा एवढ्याशा चिमुकल्या हाताने कशी छान बाबांना भरवते. जेव्हापासून आजी आणि बाबा आलेत ना तेव्हापासून मुलं एवढे खुश आहेत ना. त्यानंतर आहे ना मी पप्पांचं आणि स्वरूपच्या पप्पांचं सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी आणि मम्मीने घेतला. आता एवढा हेवी ब्रेकफास्ट झाला होता, त्यामुळे जेवण आहे ना थोडं हलकं फुलकंच करायचं होतं आणि आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं. शिशाचं फर्स्ट रक्षाबंधन ह्या घरात. यापूर्वीचं रक्षाबंधन आम्ही मुंबईला केलं सेलिब्रेट, कारण का स्वरूपचे पप्पा आहे ना बाहेर होते आणि त्यामुळे आम्ही 4-5 महिने मुंबईलाच होतो. तर म्हटलं चला हे फर्स्ट रक्षाबंधन आपण छान आपल्या घरात सेलिब्रेट केलं पाहिजे. तर इथे तीच आमची धडपड चालली होती. ज्या काही घरात लायटिंग वगैरे होत्या ना दिवाळीमधल्या त्याच आम्ही घेतल्या. सिम्पल असं डेकोरेशन करायचं होतं. तर इथे बघा त्यांनी कलरफुल लायटिंग घेतली, ती मला काही फार आवडली नाही आहे, म्हणून म्हटलं ती नको, आपली सिम्पल स्टारवाली लाइटिंग. आणि त्यानंतर म्हटलं फुलांच्या माळा वगैरे लावूया. तर ही लाइटिंग मी नंतर कॅन्सल केली. आणि आज झाला काय प्रॉब्लेम की सकाळी आहे ना स्वरूप सायकल खेळत असताना तो पडला आणि त्यावेळेस आहे ना त्याच्या ओठामध्ये दात बुडला, त्यामुळे थोडं रक्त आलं आणि नंतर थोड्या वेळाने त्याला कणकणी आणि ताप आला होता. तर मग आम्ही आहे ना हे अर्धवट डेकोरेशन ठेवलं आणि त्यानंतर आम्ही त्याला लगेच डॉक्टरकडे नेलं, औषधं आणली. तर मग पुढे त्याला विचारलं की आपण नंतर करूया, पण त्याचं म्हणणं असं होतं की मम्मा ट्रायपॉड लावला आहे ना तर मला करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, त्याचा मूड जपणं देखील खूप गरजेचं आहे, कारण का नाही केलं तर तो रडेल आणि रडल्यामुळे अजून त्याला त्रास होईल. तर मग आम्ही हे बघा मग नंतर पुढे कंटिन्यू केलं. लायटिंग वगैरे लावल्यानंतर मग परत सतरंजी टाकली, फुलांच्या माळा वगैरे लावल्या. म्हटलं ज्या 2-3 आहेत ना त्याच आपण करूया शॉर्टमध्ये, कारण का त्याला बरं नाही आहे आणि त्याचं म्हणणं होतं मम्मा नाही करायचंच, म्हणून ठीक आहे. कारण का आणि बाबांना देखील मुंबईला रिटर्न जायचं होतं आजच. तर इथे थोडे फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं आणि त्यानंतर स्वरूपला देखील रेडी केलं. आम्ही सगळे रेडी झालो. साईड बाय आहे ना मी इथे जेवण पण केलं होतं, कारण का पप्पांना लगेच रिटर्न जायचं होतं. तर मी सिम्पल आणि स्वीट असं जेवण केलं होतं. ते पुढे काय आहे तुम्हाला नंतर दाखवतेच. तर इथे बघा स्वरूपला आहे ना थोडंसं आहे ना ओठाला सुजन आली होती, ओठ सुजला होता, कारण दात बुडले होते, त्यामुळे थोडंसं लागलं होतं ओठाला. तर त्याला मेडिसिन वगैरे दिले होते आणि थोडासा ताप पण आला होता. तर म्हटलं त्याला सेलिब्रेट पण करायचं होतं, म्हणून काय केलं आम्ही पटकन असं सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज केले, छान आवरलं. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तोपर्यंत मम्मीने ना शिशाला छान आवरलं होतं. तर बघा किती क्यूट आणि गोड दिसत होती. तर मस्तपैकी छान सिम्पल डेकोरेशन झालं होतं आणि शिशा देखील खूप क्यूट दिसत होती. तर पहिल्यांदा पप्पांना बसवलं, पप्पांचं ऑप्शन केलं आणि जसं मी करत होती ना तसं शिशा बघत होती. बाबा बसले की बरोबर पहिला बाबांच्या मांडीवरती जाऊन बसली आणि ताटामधली जी काजू कतली आहे ना ती तिने घेतली. तिला खूप आवडली स्वीट्स. तर मी जसं पप्पांना टिक्का लावते, पप्पांना जसं ओवाळते, राखी बांधते, ती खूप असं एकदम बारकाईने बघत होती की मम्मा काय करते म्हणून. आणि पुढे सेम तिने असंच तिच्या पप्पांना आणि दादांना बांधली होती. मुलांना ना घरी कोणी येणार असेल आणि स्पेशली जर आजी बाबा येणार असेल तर एवढे खुश होतात ना. स्वरूप तर सकाळपासून वाट बघत होता, आजीला सारखे कॉल करून करून आजी तू कुठे आहे, किती वेळ लागेल, कधी येणार, असं सारखं तिला आहे ना जवळपास मला वाटतं त्यांनी ना दिवसातून त्यांनी 7-8 वेळा कॉल केला होता उठल्यापासून की तुला किती वेळ लागेल म्हणून. एवढी त्याला आतुरता लागली होती की कधी एकदा आजी बाबा येणार आहेत. तर ही शिशा पण आहे ना बाबा आल्यापासून फक्त बाबांकडे जाते. त्यानंतर मस्तपैकी मी पप्पांबरोबर छान फोटो व्हिडिओ काढले होते आणि स्वरूपला नंतर बसवायचं होतं, पण स्वरूप नको बोलला.
मग श्रीषाचे पप्पा आणि श्रीषा बसली होती. तर जसं मी बाबांना ओवाळलं होतं ते श्रीषाने आहे ना खूप असं बघितलं होतं बारकाईने की मम्मा काय काय करते, आणि सेम पप्पा तिला मध्ये मध्ये गाईड करतच होते आणि त्याप्रमाणे ती छान अशी ओवाळत होती, टीका लावत होती, स्वीट चारत होती, पप्पांना छान राखी बांधत होती. खरं तर मी आज आहे ना देवाचे खूप खूप आभार मानते, कारण का श्रीषाच्या रूपामध्ये स्वरूपला आणि स्वरूपच्या पप्पांना देखील अशी चिमुकली स्वीट अशी हक्काची आयुष्यभरासाठी छान अशी व्यक्ती भेटलेली आहे, जी कायम आपल्यासोबत असणार आहे. मला आणि ह्यांना देखील बहीण नाही आहे आणि मला देखील भाऊ नाही आहे, त्यामुळे रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आहे ना असं एकदम सुनं सुनं वाटतं. पण हे मात्र आमच्या स्वरूपच्या बाबतीत होणार नाही आहे, ह्याचाच खूप आनंद होतो आणि ती कमी आहे ना श्रीषाने काढलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटतं हे सण सेलिब्रेट करताना. त्यानंतर मी पुढे जाऊन मी श्रीषाच्या हातात ताट दिलं आणि हे ना त्यांना ओवाळून घेतलं. तर छान सेलिब्रेट झालं आणि नंतर म्हटलं, स्वरूप आम्ही तुझे फोटो व्हिडिओ काढतो, तू थोडा वेळ बस म्हणून. तर त्याला कसं बसं बनवलं. आता छोटेसे बहीण भाऊ थोडे तर भांडणं करणारच बघा. जसं श्रीषा करते तसं स्वरूपला देखील तिला टिक्का लावायचा होता, तिला ओवाळायचं होता, जसं ती करते सेम तसं करतो. आणि आम्ही त्याला म्हटलं की स्वरूप तू असं नको करू, म्हणून बघा चेहऱ्यावरती थोडासा राग आलेला आहे. नंतर स्माईल कर म्हटल्यावरती लगेच राग गेला. तर इथे बघा जसं श्रीषा करते ना तसं त्याला टिक्का वगैरे लावून घेतला आणि राखी बांधायची होती. तर तोही काही शांत बसेना आणि श्रीषा देखील शांत बसेना, त्यामुळे मग मम्मीनेच पुढाकार घेतला आणि मग मम्मीने छान त्याला ओवाळलं, राखी बांधले, स्वीट चारले आणि मस्तपैकी छान असं सेलिब्रेशन केलं. आता त्याला श्रीषा स्वीट देते, पण तो स्वीट बघा कसा मग तिला म्हणतोय की मला असं असं करून दे आणि त्याने सेम तसं केलं. तर त्यानंतर मम्मीनेच पुढे त्याला ओवाळलं. रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असे फोटो व्हिडिओ काढले होते आणि साईड बाय ना आम्ही थोडं जेवण देखील बनवणार होतो, कारण का जरी ब्रेकफास्ट हेवी झाला होता तरी पप्पांना लगेच जायचं होतं. म्हटलं छान मग जेवण करूनच जावा. मग सगळ्यांनी श्रीषाला ना सगळ्यांना अशी टोपी घालायची होती, त्यामुळे बघा ती सगळ्यांनी अशी टोपी घालत होती. आणि इथे आत्ता जस्ट रक्षाबंधन झालं आणि इथे ह्या दोघांची भांडणं देखील सुरू झालीत बघा. दोघंही एकमेकांवरती रुसून बसलेत पप्पांकडे. तर त्यानंतर आहे ना प्रणव आणि श्रवण आले होते, तर मी त्यांना देखील राखी बांधली, ओवाळून घेतलं आणि दादानी छान स्वीट असं गिफ्ट आणलं होतं. आणि श्रीषा सगळ्यात ते माझं आहे म्हणून घरभर अशी फिरत होती.
श्रवणला आणि प्रणवला राखी बांधल्यानंतर स्वरूपला मेडिसिन दिली होती, तर तो झोपी गेला आणि नंतर पिता दिदी आली आणि नेमका तो झोपला आणि मग प्रतीक्षा आली, त्यामुळे त्याला उठवता देखील येईना. ताप होता थोडा. म्हटलं उठवलं तर तो रडला असता. ती त्याला राखी बांधायला आली होती आणि तिला म्हटलं मग तू थोडा वेळ थांब, पण तिला क्लासला पण जायचं होतं. तर ती आहे ना शिष्याला भेटून ती बोलली मी दीदी परत येते. तर त्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं की ती एवढ्या आवडीने आली आणि तिला तसंच रिटर्न जाता येते. तिला म्हटलं तुझा क्लास सुटला की तू कॉल कर, आम्ही घेतो म्हणून. नाही बोल, नाही नको घेऊ बोल. नको दीदी चालली. ये म्हणा संध्याकाळी ये म्हणा पिताला. ये ये राखी बांधायला लिफ्ट आली. रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. सकाळी हेवी ब्रेकफास्ट केला होता, त्यामुळे दुपारी जेवणामध्ये ना हलका फुलकं जेवण होतं. सिंपल अशी भाजी भाकरी. त्यानंतर आहे ना पप्पांना लगेचच निघायचं होतं, त्यामुळे ती देखील तयारी करायची होती. पप्पांना टिफिन बनवला, कारण का त्यांना जाता जाता आहे ना घरी खूप उशीर होणार होता. तर इथे शिशा बघा, आजीने जी तिला चप्पल आणली आहे ना ती तिला घालून फक्त खेळायचं आहे. जेव्हापासून आजीने तिला चप्पल आणली आहे ना तेव्हापासून आहे ती सारखी आहे ना कंटिन्यू घरात घालते फिरते. तर इथे पप्पांना लगेच जायचं होतं. खरं तर पप्पा आल्यावरती खूप खुश होते, पण जाताना त्यांचा मूड ऑफ झाला होता, कारण का स्वरूपला बरं नव्हतं, आजारी होता तो. पण म्हटलं आता मेडिसिन वगैरे दिल्यावरती तो लवकर बरा होईल. हे त्यांना सोडवायला गेले होते पप्पांना. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत